कसं शिकू शकतो आणि त्याचे फायदे काय आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत. सध्या लहान मुलांना कोडिंग शिकवा असं सांगणारी एक जाहिरात सतत सोशल मीडियावरती पाहायला मिळते. एका व्हाईट हॅट ज्युनियर नावाच्या कंपनीने केलेली ही जाहिरात आहे. 6 ते 14 वयोगटातील मुलांनी कोडिंग करणं शिकून घेतल्यास ते किती फायद्याचं आहे हे आपल्याला समजून येईल. मित्रांनो, नव्या एज्युकेशन पॉलिसीनुसार विद्यार्थ्यांना 6वी पासूनच कोडिंग शिकवण्याचा नियम लागू करण्यात आला आहे आणि त्यामुळे सर्वांना कोडिंगचे महत्त्व आता समजून आले आहे. मित्रांनो, तुमच्याकडे नक्कीच एक स्मार्टफोन असेल आणि त्यामध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी शोधल्या असतील. तुमच्या स्मार्टफोनमध्ये तुम्ही बऱ्याच वेबसाईट चालवल्या असतील. मित्रांनो, तुम्हाला वेबसाईट्स व सॉफ्टवेअर कसे बनवले जाते हे माहीत आहे का? नक्कीच नाही. हे सॉफ्टवेअर आणि हे वेबसाईट्स या कोडिंगद्वारे बनवल्या जातात, जे डेव्हलपर समजू शकतात आणि तयारही करू शकतात. आपण संगणक वापरत असताना फक्त बाहेरून सुरू असलेली प्रक्रिया आपल्याला दिसते, पण ही प्रक्रिया घडण्यासाठी जी काही रचना तयार केलेली असते त्याला कोडिंग असं म्हटलं जातं. ही रचना आपण बाहेरून पाहू शकत नाही. कोडिंगद्वारे संगणकास काय करावे ते सांगितले जाते. म्हणजे संगणकाला ज्या भाषेत समजते त्यास कोडिंग म्हणतात. प्रत्येकाला आजकाल संगणक आणि मोबाईलमध्ये रस आहे आणि आजकाल प्रत्येकाला वेळेनुसार राहण्याची इच्छा आहे. जर तुम्हाला संगणक प्रोग्राम, मोबाईल ॲप्स, वेबसाईट्स, गेम आणि सॉफ्टवेअरमध्ये काही शिकण्यात आणि करण्यास आवडत असल्यास आपण प्रथम प्रोग्रॅमिंग शिकले पाहिजे. प्रोग्रॅमिंग लँग्वेज वापरून अनेक प्रोग्राम बनवले जातात. प्रोग्रॅमिंगचा वापर आपल्या सर्व संगणकामध्ये, मोबाईलमध्ये आणि आपण वापरत असलेल्या सर्व स्मार्ट डिव्हाइसेसमध्ये होतो. प्रोग्रॅमर बरेच प्रोग्राम्स चालवितो आणि कोणताही प्रोग्राम तयार करतो. प्रोग्रॅमिंग आणि कोडिंग शिवाय वेबसाईटवरून सॉफ्टवेअरपर्यंत काहीही शक्य नाही. कोडिंगला प्रोग्रॅमिंग किंवा सोप्या भाषेत कॉम्प्युटरची भाषा असंही म्हणू शकतो. संगणकावर आपण जे काही करतो ते कोडिंगच्या माध्यमातूनच केलं जातं. या कोडिंगचा वापर करून वेबसाईट, गेम किंवा ॲप तयार करता येतात. तसंच या व्यतिरिक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स सारख्या गोष्टी सुद्धा कोडिंगद्वारे तयार करता येऊ शकतात. मित्रांनो, आजकाल सर्व गोष्टी अधिक स्मार्ट होत चाललेल्या आहेत. जसे की आधी बँकेतून पैसे काढायचे, मग नंतर ATM मधून पैसे काढण्यास सुरुवात झाली आणि आता तरी घरी बसून आपण ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करू शकतो. यामध्ये आपला वेळही खूप वाचतो आणि आपल्याला काही त्रासही होत नाही. तर मग चला पाहूया कोडिंग म्हणजे काय आणि ते आपण कसे शिकू शकतो. संगणकात आपण कोडिंग किंवा प्रोग्रॅमिंग पाहू शकत नाही. प्रोग्रॅमिंगमध्ये बऱ्याच लँग्वेजेस असतात. काही वेब डेव्हलपमेंटसाठी वापरल्या जातात आणि काही अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंटसाठी वापरल्या जातात, जे प्रत्येकजण ज्ञानाशिवाय वापरू शकत नाही. प्रोग्रॅमिंग किंवा कोडिंग करण्यासाठी आपल्याकडे त्याबद्दल चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. काही कोडिंग लँग्वेज ज्यांचा खूप वापर केला जातो त्या म्हणजे C++, जावा, HTML, पायथॉन आणि अशा बऱ्याच. यापैकी काही लँग्वेज वेबसाईट बनवण्यासाठी किंवा अँड्रॉइड ॲप बनवण्यासाठी वापरल्या जातात. संबंधित लँग्वेजचं ज्ञान असेल तरच ते ॲप आणि गेम बनवण्याची प्रक्रिया आपल्याला कळू शकते. आता कोडिंग शिकायचं कसं? मित्रांनो, आता आपण जाणून घेतले की कोडिंग म्हणजे काय. आता आपण पाहूया की कोडिंग कसे शिकायचे.
संगणक आणि प्रोग्रॅमिंगमध्ये तुम्हाला आवड असल्यास आणि तुम्हाला कोडिंग किंवा प्रोग्रॅमिंग शिकायचे असल्यास तुम्ही ते कशा प्रकारे शिकू शकता याबद्दलची माहिती आता आपण पाहणार आहोत. कोडिंग शिकण्यासाठी आपण प्रथम मूलभूत गोष्टींसह प्रारंभ करणे आवश्यक आहे. मित्रांनो, तुम्हाला कोडिंग शिकण्याची कोणत्याही सॉफ्टवेअर इंजिनियर डिग्रीची आवश्यकता नाही. तरीही तुम्ही कठोर परिश्रम करून प्रोग्रॅमिंग शिकू शकता. प्रोग्रॅमिंग किंवा कोडिंग शिकण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट करण्याची आवश्यकता नाही. फक्त तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही करा आणि तुम्ही त्यात निपुण व्हाल. तसे आपल्याला हे माहीत असणे आवश्यक आहे की जर आपल्याला काही चांगले शिकायचे असेल तर त्यासाठी आपण काळजीपूर्वक ते करावे लागेल आणि कोडिंगमध्ये देखील आपल्याला असेच काहीतरी करावे लागेल. मित्रांनो, कोडिंग शिकण्यासाठी तुम्हाला इंग्रजी देखील शिकले पाहिजे, कारण तुम्हाला थोडीफार तरी इंग्लिश समजली पाहिजे, कारण त्यामध्ये बहुतेक इंग्रजी शब्द वापरले जातात आणि सर्व काही इंग्रजीतच कोडिंग करावे लागते. कोडिंग शिकण्यासाठी तुम्हाला काही मूलभूत गोष्टी जसे संगणक प्रोग्रॅमिंगसाठी C आणि वेब डेव्हलपमेंटसाठी HTML यासारख्या मूलभूत गोष्टींची आवश्यकता आहे. तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने कोडिंग शिकू शकता. ऑफलाईन कोडिंग शिकण्यासाठी तुम्ही कोचिंग क्लासमध्ये जाऊ शकता, जिथे प्रोग्रॅमिंग शिकवले जाते आणि प्रोग्रॅमिंगच्या पुस्तकातून कोडिंग शिकू शकता. जर तुम्हाला कोचिंगबद्दल माहिती नसेल तर तुम्ही एखाद्या मित्राकडून किंवा गुगलची देखील मदत घेऊ शकता. ऑनलाईन कोडिंग शिकण्यासाठी बऱ्याच वेबसाईट्स आहेत ज्यामधून तुम्ही कोडिंग शिकू शकता आणि बऱ्याच वेबसाईट आहेत ज्या विनामूल्य कोडिंग आणि प्रोग्रॅमिंग शिकवतात आणि इतर अशा अनेक आहेत ज्यामध्ये आपल्याला पैसे द्यावे लागतात. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला समजले असेल की कोडिंग म्हणजे काय आणि कोडिंगचे फायदे काय आहेत आणि कोडिंग कशा पद्धतीनं आपण शिकू शकतो. हा व्हिडिओ जर मित्रांनो आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कलाक्षेत्र मूव्हीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ, नवनवीन विषयांचे व्हिडिओ आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहोत. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.